श्री गणेशाय नमः. अथ तृतीयोऽध्यायः. पुरुषोत्तममास महात्म्य. तिसरा अध्याय. कथा सारांश. नारद मुनी नारायणाला विचारले, हे भगवंता, पुरुषोत्तम मासात कोणते दान कोणते व्रत केल्याने मोठे फळ मिळते? भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे नारदा, या महिन्यात अन्नदान, दीपदान आणि नामस्मरण याला खूप महत्त्व आहे. अन्नदानाची कथा. पूर्वी सुमेधा नावाची एक गरीब ब्राह्मण स्त्री होती. तिच्याकडे खायला काही नव्हते, पण पुरुषोत्तम मासात तिने तिच्याकडची शेवटची भाकरी एक भुकेल्या साधूला दान दिली. त्या पुण्याने तिला पुढच्या जन्मी राजाची राणी होण्याचे भाग्य मिळाले. कारण पुरुषोत्तम मासात केलेले छोटे दान 1000 पट होऊन परत मिळते माऊली. त्या पुण्याने तिला पुढच्या जन्मी राजाची राणी होण्याचे भाग्य मिळाले. कारण पुरुषोत्तम मासात केलेले छोटे दान 1000 पट होऊन परत मिळते. दीपदानाचे महत्त्व. या महिन्यात तुळशीजवळ देवासमोर किंवा नदीकाठी एक दिवा लावला तर कोटी कुळांचा उद्धार होतो, अंधार नाहीसा होतो, ज्ञानाचा प्रकाश जीवनात येतो. भगवंताचे वचन. जो या महिन्यात माझे पुरुषोत्तम हे नाव प्रेमाने घेईल त्याची मी स्वतः काळजी घेतो, त्याला कधीही काही कमी पडू देणार नाही. म्हणून या महिन्यात ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते पुरुषोत्तमाय ह्या मंत्र दिवसातून 108 वेळा म्हणावा. या महिन्यात हा मंत्र म्हणून तुला काय करायचं माऊली? रोज 1 वाटी तांदूळ दान कर देवळात किंवा गरीबाला. संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावा आणि म्हणा, शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं पुरुषं. पुरुषोत्तम पुरुषोत्तम जमत नसेल तर फक्त नाव घे, पुरुषोत्तम पुरुषोत्तम पुरुषोत्तम, बास भगवंत पावेल. संत तुकाराम काय म्हणतात? अधिक मास थोर याचा महिमा अपार. तुकोबा म्हणतात, अधिक मास थोर आहे याचा महिमा अपार आहे. म्हणून माऊली, हा अध्याय ऐकला तरी पुण्य मिळतं. पुरुषोत्तम मास महात्म्य. ऐकल्यानंतर आपल्याला काय वाटलं? आज 3रा अध्याय झाला. उद्या आपण 4था अध्याय घेणार आहोत. 4थ्या अध्यायाची. माझे नाव सौ प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर. प्रमिला छंद सौ प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर. 2 चॅनल आहेत. तुम्ही ऐका, लोकांनाही ऐकू द्या, आपल्या नातेवाईकांनाही पुण्य मिळू द्या, त्यांनाही शेअर करा आणि सांगा की कथा ऐका पुरुषोत्तमाची, त्याचं महत्त्व काय आहे ते बघा. प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर